महत्त्वाची बातमी या क्षणाची। इस्लामिक स्टेट आणि अल कायदा दहशतवादी संघटनांकडून भारताला धोका असल्याची माहिती समोर येते। दोन दहशतवादी संघटनांकडून भारतात हल्ले घडवून आणण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून या संदर्भातील माहिती देण्यात आली असून दिल्ली, मुंबई आणि गोवा पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आल्या। इस्लामिक स्टेट आणि अल कायदा दहशतवादी संघटनांकडून भारताला धोका असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली आणि याच पार्श्वभूमीवरती दिल्ली, मुंबई आणि गोवा पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। तर दहशतवादी संघटनांकडून भारताला धोका होऊ शकतो। दोन दहशतवादी संघटनांकडून या ठिकाणी आयसिस आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांकडून दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती अलर्ट राहण्याच्या सूचना केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आल्या। आणि आता तुम्हाला सावध करणारी एक महत्त्वाची बातमी आहे। भर उन्हात अंगाची लाही कमी करण्यासाठी आपण लिंबू सरबत पित असतो, मात्र हेच लिंबू सरबत विक्रेते लिंबू सरबत बनवण्यासाठी पाणी कुठून आणतात हे बघितलं तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल। कुर्ला रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर 7 आणि 8च्या मध्यभागी लिंबू सरबतवाला हा थेट टॉयलेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या टँकमधून पाणी घेऊन त्यापासून लिंबू सरबत बनवत असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आणि त्याची ही दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या टीव्ही स्क्रीनवरती बघत आहात। हे अत्यंत धोकादायक आणि धक्कादायक असं वास्तव आम्ही तुमच्या समोर आणतोय। तेव्हा उन्हापासून बचाव करण्यासाठी तुम्ही रस्त्यावरती अशा प्रकारे जर शीतपेय पीत असाल तर काळजी घ्या, कारण प्रश्न तुमच्या आरोग्याचा आहे।